नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। बाल संस्कार शिबिर यशस्वी संपन्न। स्वानंद सुखनिवासी गुरुवारी हभप गोविंदबाबा तपोभूमी मंदिर शेलेफाटा येथे 4 मे ते 16 मे 2025 विनामूल्य बालसंस्कार शिबिर आयोजित केले होते। मे 16 रोजी या बालसंस्कार शिबिराची सांगता करण्यात आली। याप्रसंगी पांडुरंग पठारे, संजय रिकामे, नंदकुमार आंबवणे, उमेश पष्टे, हरिश्चंद्र भोसले असे अनेक मान्यवर उपस्थित होते। यांनी यावेळी संस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अशा बाल संस्कार शिबिरांची भावी पिढीला गरज आहे असे मत व्यक्त केले। या शिबिरामध्ये शेकडो विद्यार्थी सामील झाले होते। त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। सतत 15 दिवस वारकरी संप्रदायाच्या शिकवणीप्रमाणे या मुलांना शिक्षण देण्यात आलं। तसेच सकाळ संध्याकाळ व रात्री अल्पाहार व भोजन व्यवस्था देणाऱ्या अन्नदात्यांचे देणगीदारांचे गोविंद बाबा मंदिर ट्रस्ट यांचे आयोजक युवा कीर्तनकार रोहन महाराज पाडेकर, संगीत विशारद हार्दिक महाराज तरे व त्यांच्या सहकार्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात भव्य दिव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन करणे हे खरोखरच एक आदर्श घेण्यासारखं आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर योगेश आंबवणेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य हरिभक्त गोविंदबाबा तपोभूमी मंदिर शेलेफाटा येथे 4 मे पासून सुरू असलेला बालसंस्कार शिबिर विनामूल्य आयोजित केला होता। आपल्यासोबत आहेत रोहन महाराज पाडेकर, युवा कीर्तनकार, तसेच संगीत विशारद हार्दिक महाराज तरे आणि पंचक्रोशीतील भाविक इथे उपस्थित आहेत। उमेशजी पष्टे आहेत, हरिश्चंद्र भोसले अशी जी लोगावकर, सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तगण आज इथे या सांगतेसाठी उपस्थित आहेत। काय सांगाल रोहन महाराज तुम्ही याबद्दल? रामकृष्ण हरी। माझे नाव रोहन विष्णू पाडेकर, युवा कीर्तनकार, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गोविंदबाबा तपोभूमी मंदिर शेलाफाटा या मंदिरावरती 2025 या साली एक संकल्पना की आपल्या परिसरामध्ये एक बाल सुसंस्कार शिबिर आणि ते बाल सुसंस्कार शिबिर हे शिबिराचं हे आयोजन, मग ते शिबिराचं आयोजन करायचं तर मग आपल्या परिसरामध्ये आर्थिक परिस्थितीनुसार या शिबिराचं असं नियोजन झालं की विनामूल्य बाल संस्कार शिबिर। आणि या शिबिराचे एक वैशिष्ट्य की या शिबिरासाठी सर्व तन मन धनाने या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। आणि हे शिबिर ज्या वेळेला सुरुवात करायचं ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला सर्व पंचक्रोशीतील सर्व पालकवर्ग असेल, या ठिकाणी हजारो पटीने या ठिकाणी या शिबिरासाठी मार्गदर्शन लाभलं। मग त्या ठिकाणी मुलं असतील, सर्व त्या मुलांचे आईवडील असतील, या सर्वांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि त्यांचे सर्वांचे मुलं या शिबिरामध्ये शिक्षण घ्यायला त्यांनी या ठिकाणी दाखल केले। आणि या शिबिराचं एक वैशिष्ट्य विनामूल्य शिबिर असल्यामुळे या शिबिरासाठी 4 मे ते 16 मे या तारखेपर्यंत सर्व या ठिकाणी जे काय दान असेल, धर्म असेल, धर्म करण्यासाठी ते दान धर्म आपल्याला या परिसरातील सर्व दानशूर दात्यांकडून आपल्याला सर्व वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे सर्व वारकरी मंडळी, सर्व भगवंतावर प्रेम करणारी सर्व मंडळी यांच्याकडून आपल्या जीवनामध्ये काहीतरी दान घडावं, अन्नदान घडावं। कारण की एक शीत दिलेले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण। आपण जर एक शीत जरी अन्नदान दिलं तर आपल्या कोटी कुळाचा उद्धार होतो। अन्नम दानम श्रेष्ठ दानम, हे अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे। आणि या हेतूने सर्व या परिसरामध्ये वाडा तालुका असेल, पालघर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये सर्व दानशूर दात्यांकडून या शिबिराचं अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन पहिल्या दिवसापासून ते 16 तारखेच्या सांगत्यापर्यंत या ठिकाणी अन्नदान। आज जे आम्हाला 16व्या दिवशी सांगतेच्या दिवशी जे महाप्रसादाचं जे अन्नदान लाभलं ते आपल्या वाडा परिसराचं सर्व शिवसाई युवा मित्रमंडळ वाडा, या सर्व शिवसाई युवा मित्र वाडा या कंपनीने, या सर्व लोकांनी ते अन्नदान या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। आणि गोविंदबाबांच्या आशीर्वादाने सर्व या ठिकाणी जे शिबिर झालं ते शिबिर घेण्याचं एक उद्दिष्ट की आत्ताची जे तरुण पिढी आहे ही तरुण पिढी वांग मारवाकडे न जाता त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी सुसंस्कार घडावे
आणि सुसंस्काराने त्यांचं जीवन अतिशय सुंदर असं अभ्यासू जीवन त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जगावं म्हणून हे जे लहान मुलं आहेत हे सुट्टीमध्ये इतर कुठे न पावण्यात जाता इतर कुठे न भटकता ज्या गुरुवर्यांनी या शिराफाटा या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी गोविंद बाबांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून भगवंताची प्राप्ती केली। आमच्या या विनामूल्य बालसंस्कार शिबिरासाठी या 2025 साली अतिशय दानशूर दात्यांचं जे योगदान लाभलेलं आहे, पहिल्या दिवसापासून ते 16व्या दिवसापर्यंत ज्या दानशूर दात्यांनी या ठिकाणी दान धर्म केलेला आहे त्या सर्व दानशूर दात्यांचा आभार। या ठिकाणी तन मन धनाने सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सेवा दिलेले त्या सर्वांचे आभार। या ठिकाणी गोविंद बाबा ट्रस्ट असेल, परिसरातील सर्व भाविक मंडळी असतील, यांनी सर्वांनी या ठिकाणी प्रोत्साहन रूपी या ठिकाणी भेट आशीर्वाद रूपी भेट दिली, त्या सर्वांचे या ठिकाणी आभार। अशीच आम्हाला दरवर्षी या बालसंस्कार शिबिरासाठी सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांचं मोलाचं दान या ठिकाणी लाभेल एवढीच मी इच्छा भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज आमच्या या शिबिराचा सांगता झाला हे जाहीर करतो।